सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त सत्याचा उलगडा होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता बेशुद्ध असलेली सावी ज्यावेळेस शुद्धीवर येते आणि शुद्धीवर आल्याची सावी मधूकडे बोट करत आता राघवला हिनेच मला किडनॅप करून पळून नेले होते हे सांगून आता त्यानंतर मात्र सिंधू आणखी एक सत्याचा कसा धमाका उडवते आणि वेणू हाच आपला अंकुर असल्याचे सत्य आता सिंधू ही कशी राघव समोर आणते आणि वेणूच्या मानेवर असलेला मार्क आता सिंधू ही राघवला दाखवून अंकुरला घेऊन जात असताना आपला कसा अपघात झाला आणि अंकुरला आता त्या आश्रमात आणताच मधून त्या आश्रमात वेणू म्हणून अंकुरलाच कसे दत्तक घेतले आणि दत्तक घेतलेला वेणू हा दुसरा तिसरा कुणी नसून आपला अंकुरच होता आणि मधूने हे सत्य कसे लपवले आणि आश्रमातील त्या मॅनेजरशी हात मिळवणी करून मधूने अंकुरचे सत्य कसे लपून ठेवले होते हे आता सिंधू राघव समोर आणताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि जेव्हा वेणू हाच अंकुर असल्याचे सत्य राघवला समजते आणि सावीला दुसरे तिसरे कुणी नसून मधूने किडनॅप केल्याचे सत्य सुद्धा राघव समोर येते त्यावेळेस आता एकच मोठा धमाका उडून कसा राघव मोठा थरथराट करून मधूला बाहेरचा रस्ता दाखवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता कृष्णा बनून सिंधू ही रत्नपारख यांच्या घरी येऊन सिंधूने गृहप्रवेशही केलेला असतो आणि राघवसोबत मधुचंद्राची रात्रही साजरी केलेली असते. मोठ्या शितापीने आणि हुशारीने सिंधूने आता राजश्री आणि काकूला गप्प करत राघवसोबत आता सिंधू एकत्र आलेली असते. मधूच्या नाकावर टिचून आता राघवसोबत एकत्र येऊन आता सिंधू ही फक्त सावी ही कशी शुद्धीवर येईल याची वाट बघत असते. आणि आता सिंधू ही सावीवरती आता सर्वात उत्तम असा इलाज करून सावीला आता पहिल्यासारखे करण्याचा प्रयत्न करत असते. इकडे मात्र आता कृष्णा बनून सिंधूने गृहप्रवेशही केला आणि राघवसोबत ही सिंधू आता एकत्रही आली असे आता मधूच्या लक्षात आलेले असते. तेव्हा आता मधू ही पुन्हा सिंधूकडे येऊन सिंधूला म्हणते की तू कृष्णा नाही तर सिंधू आहे हे मी ओळखलेले आहे, पण तुझ्यावरती आता यावेळेस कुणीही विश्वास ठेवणार नाही. तू कृष्णाच आहे आणि सावीला तूच किडनॅप केले होते हे सत्य मी आता या सगळ्यांसमोर आणलेले आहे. आणि आता राजश्री आईने तुला घराबाहेर देखील काढले होते. तेव्हा तू किती जरी सांगण्याचा प्रयत्न केला ना सिंधू तू सिंधू आहे म्हणून तरीसुद्धा तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. तेव्हा आता राग येऊन सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही या भ्रमात राहू नका, कारण आता मी लवकरच तुम्हाला कसे या घराच्या बाहेर काढते ना ते तुम्ही बघा. तेव्हा आता मधू म्हणते की बघूयात कोण घराबाहेर जाते, मी जाते का तू जाते. आणि तुझा हा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तो तुझ्याकडेच ठेव, कारण मला सुद्धा मधू म्हणतात मधू. सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही कोणत्याही भ्रमात राहू नका, कारण तुम्ही कोणत्याही क्षणी घराबाहेर जाणार आहेत. तेव्हा घराबाहेर जाण्याची तुम्ही तयारी ठेवा, कारण मी कोणत्याही क्षणी तुमच्या पापाचा हंडा बाहेर काढून तुम्हाला या घराबाहेर काढायला आता तयार झाली आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, माझ्या नवऱ्यापासून आणि माझ्या मुलांपासून तुम्ही लांब राहा, कारण आता मी वाघीण बनले आहे वाघीण. आणि सुरुवातीला तुम्ही एक चूक केली पण आता दुसरी चूक करण्याची चुकूनही तुम्ही प्रयत्न करू नका. मधू म्हणते की बघूया मग सिंधू तू जिंकते का मी जिंकते. त्यानंतर आता इकडे सावी ही इलाज करून आता शुद्धीवर आलेली असते आणि आता सावीला बरी करण्यात सिंधूला यश मिळालेले असते. सिंधूने आता इकडे विचार केलेला असतो की राजश्री आईला आता मी किती जरी पटवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा माझ्यावरती ते काही विश्वास ठेवणार नाही. इकडे आता सावी ही व्यवस्थित बरी होऊन शुद्धीवर येताच आता सावी ही मधूला बघते आणि त्या क्षणी सावीच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं. आपल्याला मधू
मधूने कसे किडनॅप करून मधू आपल्याला कशी घेऊन गेली आणि दुसऱ्या बाईच्या ताब्यात कसं दिलं, त्यानंतर आपल्याला इंजेक्शन देऊन कसे बेशुद्ध करत होती, शुद्धीवर येताच पुन्हा आपण कसे बेशुद्ध पडत होतो, हे सगळं आता सावीच्या ध्यानात आलेलं असतं. आणि आता इकडे सावी ताबडतोब मधूसमोर दिसताच राघवला बोट करत म्हणते की बाबा हे बघा, याच बाईने मला पळवून नेलं होतं आणि हीच बाई मला त्रास देत होती. तेव्हा आता ते ऐकून राघवला देखील मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्या क्षणी इकडे सिंधू ही आता सगळ्यांच्या समोर येत म्हणते की आई, आज मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे आणि ते सगळं तुम्ही कान उघडे ठेवून ऐका. आणि त्याच वेळेस आता सिंधू ही राघव, राजेश्री सगळ्यांना सांगते की आपला अंकुर जिवंत आहे. ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. राघव म्हणतो की काय बोलते सिंधू तू? तर सिंधू म्हणते की हो राघव, आपला अंकुर जिवंत आहे. तेव्हा आता राघव म्हणतो की कुठंही? तर सिंधू म्हणते की आपला अंकुर दुसरा तिसरा कोणी नसून विनूच आहे. तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तर आता सिंधू म्हणते की ज्या वेळेस आपल्या अंकुरचा जन्म झाला होता राघव, त्यावेळेस आपल्या अंकुरच्या मानेवरती जन्मखून होती आणि तीच जन्मखून ही विनूच्या मानेवर आहे. तेव्हा आता ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. ताबडतोब विनू तिथे येताच सिंधू आता विनूच्या मानेवरचा तो मार्क दाखवते. त्यानंतर आता सिंधू घडलेली सगळी हकीकत आता सगळ्या रत्नपारख्यांसमोर सांगते. सिंधू म्हणते की ज्या वेळेस मी अंकुरला घेऊन चालले होते आणि त्यावेळेस माझा अपघात झाला आणि त्यावेळेस तिथे जखमी झालेल्या मुलांना एका आश्रमात आणले होते आणि त्या आश्रमात तेथील मॅनेजर आणि सगळ्या लोकांनी अंकुरचे नाव विनायक ठेवले. आणि त्यानंतर आता मधू त्या आश्रमात येऊन विनायक म्हणजे त्याच आपल्या अंकुरला तुम्ही दत्तक म्हणून आपल्या घरी आणले. पण त्याच वेळेस तेथील मॅनेजरशी मधूने हात मिळवणी केली आणि मधूला माहीत होतं की ह्याच अंकुर आहे, कारण मधूने त्याच्या मानेवरती तो मार्क बघितला होता. आणि त्या मॅनेजरला अंकुरविषयी काहीही बोलण्यास आणि सांगण्यास मधूने नकार दिला होता. आणि जेव्हा आता मी त्या आश्रमात गेले तेव्हा तेथील फाईल मी बघितली आणि त्या फाईलमधील विनायक नावाचे सगळे डिस्क्रिप्शन मी वाचले आणि विनायकच्या मानेवरती सुद्धा तोच मार्क असल्याचे माझ्या लक्षात आले होते. आणि जेव्हा तुम्ही विनायकला दत्तक म्हणून घरी आणले आणि अंकुरच्या मानेवरती म्हणजे विनायकच्या मानेवरती सुद्धा तोच मार्क आहे हे मला तेथील मॅनेजरकडून समजले. जेव्हा तुम्ही मधूसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी आश्रमात आले होते त्यावेळेस मी देखील तिथेच होते. आणि त्या मुलाला कसं लागलं, त्या मुलाला बाजूला कसे केले, त्यावेळेस त्या मुलावरती ट्रीटमेंट मीच केली असे आता सिंधूने राघवला सांगितलेले असते. तेव्हा आता राघवला सगळी हकीकत समजलेली असते. आणि हे सिंधूला कसं माहिती, म्हणजे सिंधू तिथे आली होती हे आता राघवच्या सुद्धा लक्षात आलेले असते. आणि पटकन आता राघव विनायकच्या मानेवर तो मार्क बघतो आणि तेव्हा आता राघवला सुद्धा सत्याचा उलगडा झालेला असतो. आणि लगेचच राजेश्रीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. एवढं सगळं सिंधूने सांगितलं म्हणजे ही कृष्णा नसून आपली सिंधूच असल्याचे सत्य आता राजेश्री समोर आलेले असते. आणि राजेश्रीचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. इकडे आता वेणू आणि सावी दोन्हीही आपली मुले आहेत हे समजताच राघवला देखील खूप आनंद झालेला असतो. पण आत्तापर्यंत मधूने सिंधू आणि आपल्या दोन्ही मुलांची ताटातूट करून आपल्याला एवढे दिवस एकमेकांपासून लांब ठेवले याचा आता राघवला खूप राग येऊन रागाच्या रुद्रावताराने आता राघव हा मधूवर धावून जातो. आणि त्या क्षणी आता राघवने तिसरा डोळा उघडलेला असतो. तेव्हा आता रागाच्या भरात एकमेकांची ताटातूट करणाऱ्या मधूला राघव कोणती शिक्षा करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.